आता चातुर्मास मध्ये नक्की काय काय करतात, तर हे ऐकूया बरं का. आता खूप लोकांचं असं म्हणणं आहे किंवा खूप जणांनी हे असं ऐकलेलं असेल की चातुर्मासामध्ये देव झोपतात. कारण आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात आणि कार्तिकी एकादशीला देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. आता देव झोपतो म्हणजे काय, प्रत्यक्ष आपण जसं रात्री झोपतो आणि सकाळी उठतो तसं झोपतात का, तर नाही. देव झोपतो म्हणजे काय, तर देव योग निद्रेत असतो. म्हणजे आपल्या या विश्वाचा कारभार पूर्णपणे बंद होतो का, तर नाही. तो सूक्ष्म स्वरूपात सुरू असतो आणि योग निद्रेमध्ये देव असताना देव अंतर्मुख होतात. त्यामुळे भक्ताने सुद्धा अंतर्मुख झालं पाहिजे असं त्या म्हणजे त्या गोष्टी मागचं किंवा त्या कथे मागचं कारण आहे, जे आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मग आता तुम्ही असे खूप नियम सुद्धा ऐकले असतील की चातुर्मासामध्ये प्रवास करू नयेत. आता कुठे नर्मदा परिक्रमेला जर गेलं असेल तर चातुर्मासाचे 4 दिवस ते एके ठिकाणी म्हणजे जिथे आहेत तिथे थांबतात, 4 महिने तिथेच राहतात. अशा खूप गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्याच्या मागची कारण काय आहेत, तर हे 4 महिने पावसाळ्याचे असतात. त्यामुळे भरपूर पाऊस पडतो. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा संत वगैरे सतत फिरतीवर असायचे किंवा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या भेटीला जायचे, तेव्हा काही आत्तासारखे रस्ते बनवलेले नव्हते आणि नद्या अगदी दुथडी भरून वाहायच्या. मग अशा वेळी काय होतं की अनेक जीवजंतू जन्माला येत असतात पाण्यापाशी. तेव्हा मग ते पायाखाली तुडवले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचं संरक्षण व्हावं आणि प्रवासामध्ये पाय घसरून पडू नये किंवा पावसा पाण्याचं आपल्याला कुठला आजार पण येऊ नये, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते एके ठिकाणी थांबायचे. मग आता ज्या ठिकाणी थांबायचे तेव्हा ते 4 महिने अंतर्मुख व्हायचे, म्हणजे अध्ययन करायचे. म्हणजे अशा वेगवेगळ्या पुस्तकांचं, वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करायचे. ज्या ठिकाणी राहिलेत तिथे असलेल्या त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करायचे, जप करायचे, धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टींचं अध्ययन करण्यासाठी तिथल्या सगळ्या लोकांना प्रवृत्त करायचे. म्हणून या 4 महिन्यांमध्ये या सगळ्या धार्मिक गोष्टी करण्यामागे महत्व प्राप्त झालेलं आहे.